शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उदय सामंत हे शिवसेना फोडणार असल्याचा दावा केला। अंधारे यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत काही धुसफूस आहे का याची चर्चाही आता सुरू झाली आहे। आता सुषमा अंधारेंनी हा दावा का केलाय, त्याचं मागचं काय कारण आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूया। उपमुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलेल्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू उदय सामंत हेच शिंदेंची शिवसेना फोडणार असा दावा अंधारेंनी केलाय। उदय सामंत शिंदेंच्या शिवसेनेतला एक गट घेऊन भाजपसोबत जाऊ शकतात असा दावाही त्यांनी केला। सामंतांना उपमुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचं सांगायला सुषमा अंधारे विसरल्या नाही। उपमुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की। काय प्रॉब्लेम काय आहे? कारण तसंही संदीपान भुमरे असतील, गोगावले असतील, शिरसाट असतील, भुसे असतील, ही सगळी जर माणसं जर बघितली तर आता वेगवेगळ्या प्रकारे त्रस्त झालेली माणसं आहेत आणि निश्चितपणे या सगळ्यांचा सध्या शिंदेंपेक्षा उदय सामंतांकडचा कल जास्त आहे। सुषमा अंधारेंनी उदय सामंत शिवसेना फोडणार हा दावा केलेला एक पार्श्वभूमी पाहायला मिळते। भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे दुखावलेल्या एकनाथ शिंदेंनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकीकडे एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाणांची तक्रार अमित शहांकडे करत होते, तर दुसरीकडे त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। आता ही भेट कमी की काय, सामंतांनी चव्हाण यांचंही कौतुक केल्याचं दिसलं। त्यामुळे अंधारेंच्या या दाव्याला बळ मिळतंय। शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे की आज आमच्या कोकणातला एक सहकारी लवकर जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसलेला आहे। ते आमच्या पक्षाने कोकणासाठी अतिशय महत्वाची बाब आहे। चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर असा योग आला नव्हता, काढून द्या तो पहिलाच योग असल्यामुळे तुमचं मनापासून कौतुक देखील करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो। उदय सामंतांनी रवींद्र चव्हाण यांचं कौतुक केल्यानंतर सुषमा अंधारेंनी थेट सामंत शिवसेना फोडणार असल्याचा दावा केला। यावर उद्योगमंत्री उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिले, मला माझ्या राजकीय मर्यादा माहिती आहे, एकनाथ शिंदेंनीच आपल्याला उद्योगमंत्री केल्याचं सामंतांनी म्हटलं। जगातला सगळ्यात आजचा मोठा विनोद आहे त्यांनी केलेला। मी अनेक वेळा सांगितले की माझ्या मर्यादा मला माहिती आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला जी उद्योगमंत्री म्हणून संधी दिलेली आहे हे देखील मला माहिती आहे। काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ आहे की मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून फिरतो, त्या पोटसूळापोटी या सगळ्या गोष्टी होतात। पण म्हणून अंधारेताईंनी केलेला जो विनोद आहे त्याला मी मनापासून दाद देतो। या वर्षीचा सगळ्यात वर्ष समताचा सगळ्यात मोठा विनोद आहे। आणि बघा ना, माझं नाव घेऊन जर त्यांना TRP मिळत असेल तर माझा काय दोष आहे त्याच्यात? परंतु माझ्या मर्यादा राजकारणातल्या मला माहिती आहे। शिंदे साहेबांनी ज्या योगदानातनं माझ्यासारख्याला उद्योगमंत्री केलेला आहे त्याच्यामुळं मी आता खरं तर त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत, मी बोलू नये, पण अशा पद्धतीनं एखाद्याचं पॉलिटिकल करिअर बर्बाद करण्यासाठी ज्या काही गोष्टी होतात त्या करू नये। तर सुषमा अंधारे यांनी केलेला दावा भाजपनं फेटाळून लावलाय। रवींद्र चव्हाण यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय, तर उदय सामंत यांनी जाहीरपणे रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलं। तीनही पक्ष एकसंध असल्याचं म्हणत बन यांनी अंधारेंचा समाचार घेतला। खरं तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट केले की आमची भारतीय जनता पार्टी किंवा प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्याबरोबर कुठलीही नाराजी नाही। काल स्वतः उदय सामंत यांनी देखील रवींद्र चव्हाण यांचं तोंड भरून जाहीरपणे कौतुक केलं। आम्ही मित्र म्हणून एकमेकांच्या सोबत आहोत, एकमेकांना साथ देण्याचं काम, एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम आदरणीय रवींद्र चव्हाणजी हे नेहमीच करत असतात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम करतायत। तर पक्ष फोडण्याची भाजपला सवय आहे। आधीच त्यांनी 2 पक्ष फोडलेत, आता त्यांच्यासोबत असणारे पक्ष फोडण्याचीही भाजपची तयारी असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। त्याच्यात मिठाचा खडा पडल्यावर कलाकंद करून कसा खायचा
हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहिती आहे. आधीच त्यांनी 2 पक्ष फोडलेले आहेत. आता पुन्हा जे आहेत त्यांच्यासोबत असणाराही पक्ष हे फोडण्याच्या अनुषंगानं आता त्यांची कलाकंद योजनाही असावी. एकीकडे एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेत रवींद्र चव्हाणांबाबत नाराजी व्यक्त करतात, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाणांचं कौतुक करतात. या विरोधाभासावर सुषमा अंधारेंनी बोट ठेवत सामंत शिवसेना फोडणार असल्याचा दावा केला. असाच दावा काही काळापूर्वी ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनीही केला होता. यावरून आता तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.